व्याख्यानमालेविषयी खूप ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. मागच्या वेळेस शाळेत आलो तेव्हा मला अनेकांनी विचारलं की तुम्ही या व्याख्यानमालेत आला होतात का नाही, तर तोपर्यंत मी आलो नव्हतो. पण यावेळेस आवर्जून या व्याख्यानमालेसाठी मला बोलावलं. माझा परिचय करून देताना प्रामुख्यानं माझ्या गाजलेल्या कविता, मी कवी म्हणून कसा लोकप्रिय आहे ते सांगितलं. पण आज मला कविता वाचायच्या नाहीयेत, कविता म्हणायच्या नाहीये, आज व्याख्यान करायचं आहे. आणि वेळ उरला आणि तुम्हाला वाटलं तर नंतर मग कविता पण म्हणता येतील, पण अर्थात आधी नियोजित व्याख्यान. शाळेमध्ये मी कविता वाचनाचाच कार्यक्रम केला, त्यामुळं आता कविता वाचनाचा कार्यक्रम नको, आम्हाला व्याख्यानाचा कार्यक्रम द्या असं आम्हाला तुळपुळे साहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळं हा आपला नियोजित कार्यक्रम ठरलेला आहे. हाही कार्यक्रम खूप चांगला आहे, माझ्या आवडीचा आहे. आणि इथं हा कार्यक्रम सादर करताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर वेळ उरला तर मी माझ्या कविता म्हणणार आहे, आणि दुसरी गोष्ट वेळ उरलाच तर नरहर कुरुंदकर आणि पु ल देशपांडे यांच्या आठवणी पण मी सांगणार आहे, अर्थात माझ्या संदर्भातल्या. कारण या दोघांनीही माझ्यावर खूप प्रेम केलं आणि माझे खूप चांगले संबंध निर्माण झाले. कुरुंदकरांपेक्षाही, कुरुंदकर जरी आमच्या गावाजवळचे असले तरी मी लिहायला लागलो तेव्हा ते गेलेले होते, पण पुलंचे माझे खूप चांगले संबंध आले आणि त्याच्या खूप गमतीदार अशा माझ्या आठवणी आहेत. त्या आठवणींचं कथन आणि काही कविता वेळ उरला तर मी शेवटी करेन. पण आज प्रामुख्याने आपल्याला व्याख्यान द्यायचे, त्या व्याख्यानाच्या संदर्भातले दोन योग मला सांगावेसे वाटतात. हे व्याख्यान, हा विषय मी का तयार केला तर त्याची कारण 3 आहेत. एक, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी शेतीत काम करत करत शिकलो, वाढलो, प्राध्यापक झालो. त्याच्यामुळे शेतीविषयी मला विशेष प्रेम आहे. म्हणून शेतीचा इतिहास, शेतीचं मूळ, शेतीची संस्कृती आपण समजून घेतली पाहिजे, ही माझी उपजत प्रेरणा होती. दुसरी गोष्ट, मी शेतकऱ्यांचा कवी आहे. त्याच्यामुळं आपले पूर्वज कोण कोण आहेत ते शोधले पाहिजे, ही एक प्रेरणा होती. पण ह्या दोन प्रेरणांना बळ, पाठबळ आणि मोठी प्रेरणा देणारे होते शरद जोशी. शेतकरी संघटनेनं माझ्या कविता मोठ्या प्रमाणात उचलून धरल्या. सूत्रसंचालन करणाऱ्या आणि निवेदन करणाऱ्या, परिचय करून देणाऱ्या आमच्या सरांनी तुम्हाला सांगितलं, कुलकर्णी सरांनी, की शेतकरी संघटनेने दलित भालेरावांच्या कविता महाराष्ट्रावर पोहोचवल्या. हे अक्षरशः खरं आहे. म्हणजे शिक बाबा शिक ही कविता तर शेतकरी संघटनेच्या सगळ्या नेत्यांना पाठ आहे, शरद जोशींपासून सदाभाऊ राजू शेट्टीपर्यंत, आमच्या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत. ही कविता त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रभर भिंतीवर आणि डिवायडरवर रस्त्याच्या लिहिलेली होती, त्याच्यामुळे ती सगळीकडे पोहोचली. पण शरद जोशींनी मला असं सांगितलं की इंद्रजीत, मला सुद्धा शेतीचं मूळ समजून घ्यायची इच्छा आहे, पण या आंदोलनामुळे मला वेळ मिळत नाही. तर मी तुझ्यावर एक जबाबदारी टाकतो की तू शेतीचा इतिहास, शेतीची संस्कृती, शेतीचं मूळ शोधून काढ आणि मला दे. तर मी त्यावेळेस 20 वर्षापूर्वी मला जेवढं शोधता आलं तेवढं शोधलं होतं, आणि त्याचा एक कार्यक्रम परभणी जिल्ह्यामध्ये जवळा बाजारला केला होता. तो जवळा बाजारचा कार्यक्रम आवडल्यामुळं तो कार्यक्रम भारत इतिहास संशोधन मंडळानं पुण्यामध्ये केला होता. आणि तोच कार्यक्रम आमच्या औरातकर समोर बसलेले आहेत. हैदराबादला विलासराव देशमुखांच्या उपस्थितीमध्ये नागो नांदापूरकरांचं ज्या दिवशी समग्र वाङ्मय प्रकाशन झालं तेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते प्रकाशन होतं, मी प्रमुख पाहुणा होतो. आणि त्या दिवशी रात्री दपम जोशींनी हा आमचा शेतीचं मूळ संशोधन करणारा कार्यक्रम वेगळा स्वतंत्र ठेवलेला होता. दुपारी ते पुस्तकाचं प्रकाशन झालं विलासरावांनी माझ्या हस्ते, संध्याकाळी हा कार्यक्रम ठेवला होता. आणि त्या दरम्यान 18 वर्षापूर्वी मिरज आणि सांगलीच्या मध्ये, आता सगळा भाग भरून गेलाय, पण तेव्हा सगळं रिकामं होतं रान, तिथं शेतकरी संघटनेचं पहिलं अधिवेशन झालं होतं. या भागात संघटनेचं पहिलं नव्हे, पण पश्चिम महाराष्ट्रात तुमच्या पहिल्यांदा शेतकरी संघटनेनं मुसंडी मारली होती. रघुनाथ दादा मुख्य नेते होते, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत
हे तेव्हा तरुण कार्यकर्ते होते शेतकरी संघटनेचे आणि ते प्रमुख त्याचे कार्यकर्ते होते रघुनाथ दादांचे. मोठं अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये मी ही कविता म्हटली होती, शिक बाबा शिक, लढायला शिक. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमधून मला उपस्थितांची संख्या कळाली होती, कारण ते खुलं अधिवेशन होतं. शरद जोशींच्या मुख्य भाषणाच्या आधी मी ही कविता म्हणाली अशी त्यांनी विनंती केली होती. तर तेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरमधून मला कळालं की त्या खुल्या अधिवेशनाला 7 लाख लोक उपस्थित होते. म्हणजे 18 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि त्यावेळेस मी ती शिक बाबा शिक कविता म्हटली होती. पण आदल्या दिवशी रात्री निमंत्रित शेतकऱ्यांच्या, मोजक्या शेतकऱ्यांच्या समोर मी हा शेतीचा इतिहास तेव्हा सादर केला होता. आणि तेव्हा शेतकरी संघटनेनं ज्या हॉटेलमध्ये मला उतरायची व्यवस्था केली होती बस स्टँड समोरच्या, त्याच किरण हॉटेलमध्ये त्या खरे व्याख्यानमालेच्या संयोजकांनी सुद्धा मला उतरवलं. आज मी उतरल्याबरोबर माझ्या लक्षात आलं, 18 वर्षापूर्वी मी याच हॉटेलमध्ये उतरलो होतो आणि हाच कार्यक्रम 18 वर्षापूर्वी मी त्या अधिवेशनामध्ये सादर केलेला होता. हे 2 योगायोग मला आठवले, म्हणून मुद्दाम त्या योगायोगांची नोंद मी इथं करतो आणि प्रत्यक्ष व्याख्यानाला सुरुवात करतो. हे व्याख्यानच असल्यामुळं म्हणजे मला हे व्याख्यान समोर नोट्स न घेता खरडा वक्ता म्हणून बोलता येतं, पण व्याख्यान आहे तर ते अधिकृत नोट्स समोर ठेवून केलं पाहिजे आणि मुद्देसूद बोललं पाहिजे. नुसताच भाषणाचा फुलोरा फुलवण्यापेक्षा एक एक मुद्दा घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. म्हणून मुद्दा मी नोट्स घेऊन आलोय. अर्थात 18 वर्षापूर्वी मी जेव्हा हे भाषण केलं तेव्हा हे भाषण इतक्या परिपक्व अवस्थेत नव्हतं. त्यानंतर 18 वर्ष मी ते सतत शोधत होतो, अगदी काल परवापर्यंत. आता कुठं हा माझा विषय पूर्ण झालाय आणि शोध शेती संस्कृतीचा या नावाचं पुस्तक आता लवकरच देशमुख आणि कंपनीच्या वतीनं, ज्या कुरुंदकरांची, नरेंद्र कुरुंदकरांची सगळी पुस्तकं ज्या प्रकाशन संस्थेनं काढली, त्याच प्रकाशन संस्थेच्या वतीनं, देशमुख आणि कंपनीच्या वतीनं शोध शेती संस्कृतीचा हे 20 दीर्घ प्रकरणांचं पुस्तक येणार आहे. त्याच्यामुळे आता तो शोध परिपूर्ण झाला असं मला वाटते, पण अजूनही याच्यात काही गोष्टी सापडल्या तर हा शोध विकसित होत जाईल असं मला वाटतं. म्हणून त्या पुस्तकाचा सारांश नोट्स रूपात मी तुमच्या समोर सादर करतो. मित्रहो, 35 लाख वर्षात आपण शिकारी अवस्थेत आणि फलशोधन अवस्थेत जगलो. मानव 35 लाख वर्ष आपण शिकार आणि फलशोधन या मानवाच्या अवस्था आहेत. सुरुवातीला झाडाची फक्त फळं खाऊन माणसं जगायची, नंतर फक्त शिकारीवर माणसं जगायची. फलशोधन आणि शिकारीच्या अवस्थेमध्ये माणसाची 35 लाख वर्ष गेली. त्याच्यानंतर शेतीचा शोध लागला आणि 5000 वर्ष पशुपालनाचं युग आलं आणि त्यानंतरचं 5000 वर्षापूर्वी शेतीचं युग सुरू झालं आणि 300 वर्षापूर्वी यंत्रयुगाला सुरुवात झाली आणि गेल्या 30 वर्षापासून संगणक आणि सायबर युग सुरू झालेले आपल्याला माहिती. ते थोडक्यात ठळक स्वरूपात मी तुम्हाला सांगितलं. तर शेती आणि संस्कृती या गोष्टी सोबत जन्माला आल्या. हे मला पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांच्या एका व्याख्यानात सूत्र सापडलं. पांडुरंग शास्त्री आठवले फार सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे, ते सूत्रच सांगितलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आधी माणूस शिकार करत होता, म्हणजे तो इतर प्राण्यांना मारून खात होता, बरोबर आहे. तोपर्यंत तो असंस्कृत होता. म्हणून पांडुरंग शास्त्री आठवलेली वाक्य असं उच्चारलेलं आहे की माणसानं मारून खाण्याच्या ऐवजी पेरून खायला सुरुवात केली, तेव्हापासून मानवाच्या संस्कृतीला सुरुवात झाली. म्हणजे शेतीची संस्कृती आणि माणसाची संस्कृती एकाच वेळी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता शेतीचा अधिकृत लिखित इतिहास मी तुम्हाला सांगणारच आहे. अगदी वेदा आधीपासूनचा सगळा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे उपलब्ध साधन, पहिलं साधन वेदच आहे, पण वेदांच्या माध्यमातूनच आपल्याला वेदांच्या आधीची शेती सुद्धा समजून घेता येईल. ती कशी ते मी तुम्हाला ती सांगणारच आहे. पण लोकपरंपरेमध्ये शेतीचं काय सांगितलं जातं, शेतीची कशी सुरुवात झाली, शेतीची साधनं कशी आली, तर त्याच्यामध्ये काही लोककथा सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये एक लोककथा महादेव पार्वतीची आहे, एक लोककथा बसव्याची आहे. बसव्या म्हणजे बैल, बसव म्हणजे बैल. आणि त्या बसव्याची एक लोककथा आहे की बसव्या नावाचा बैल हा खूप माजला होता, खूप माजला होता. म्हणजे शेतकरी शेती करत होता, पण ती अर्धी कच्ची शेती होती. त्याला अवताला बैल लावावे हे माहीत नव्हतं, त्याला अवताला नांगराचा फाळ लावावा हे माहीत नव्हतं.
त्याच्यामुळं हातात काठी घेऊन तो शेती करायचा. तर त्याच्या शेतीमध्ये बैल आणि नांगर कसे आले, पहिल्यांदा कसे आले, ते या लोककथेमध्ये सांगितलेलं आहे. तर बसव्या नावाचा बैल खूप माजलेला बैल सगळ्या ऋषींना त्रास देऊ लागला. म्हणून सगळे ऋषी जांब ऋषीकडे गेले, कारण जांब ऋषी शक्तिमान होते. जांब ऋषी म्हणजे मातंग समाजाचे पूर्वज, पहिला मातंग माणूस, त्याला जांब ऋषी असं नाव होतं. ते ऋषी होते आणि ते दणकट बळकट होते सगळ्यांपेक्षा. तर सगळ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली की ह्याला तुम्ही ताब्यात घ्या, ह्याला तुम्ही मर्यादेत ठेवा, हा अमर्याद झालेला आहे, हा सगळ्यांना त्रास देतो आहे. म्हणून जांब ऋषींनी खैराच्या वनात, जे काटेरी वन असतं, त्या वनामध्ये या बसव्याला म्हणजे बैलाला अडवलं, त्याच्या 2 शिंगांना धरलं. त्याला 3 शिंग होती अशी म्हणतात. 3 शिंग होती. मधलं शिंग मोडलं, बाजूची 2 शिंग ठेवली. अजूनही बैलांच्या 2 शिंगामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तिथलं एक शिंग उपसल्याची जागा दिसते, म्हणजे उपसल्यासारखी जागा दिसते, भोवरा दिसतो. आणि अजूनही बैलाच्या मधलं शिंग कुणीतरी उपटलंय असं वाटतं. तुम्ही जर जाऊन पाहिलं तर मधलं शिंग जांब ऋषींनी उपटलं, ते नाकात त्याच्या उपसलं, त्याच्या नाकाला छिद्र पाडलं. आणि ज्या खैराच्या वनात त्याला अडवलं होतं त्या खैराच्या झाडाची साल काढली, काटेरी, ती त्याच्या नाकात घातली, ती पाठीमागून बांधली आणि त्याच्या शक्तीवर मर्यादा मिळवली. त्याचं काय करायचं तर हा बैल शेतकऱ्याच्या हवाली करून दिला. बैल त्याला सांगितलं की हा बैल वापरून तू आता शेती करायला लाग, म्हणजे ह्याची शक्ती जी आहे ती तुझ्या कामाला येईल आणि ह्याच्या शक्तीचं हनन झाल्यामुळं हा दुसऱ्यांना त्रास देणार नाही. त्यावेळेला या बसव्याने मातंग ऋषीला शाप दिला, तू माझी शक्ती मर्यादित केलीस, माझ्या नाकात शिंग उपसलंस, माझं मधलं शिंग उपटीलस, मला व्यसन झालं आणि मला कायम अवताला झुंपलंस. म्हणून तुझे वंशज पुढे चालून तुझे वंशज माझ्या सेनातले दाणे खातील आणि त्यांना मातीत मिसळलेलं मात्र खावं लागेल. त्याच्यामुळं आता ही सगळी परंपरा बदलली आहे, पण आतापर्यंत गावोगाव मातंग समाजाचा हा हक्क समजला जात असे की मळणी सुरू असताना मात्र्यातले सगळे दाणे घेण्याचा अधिकार मातंग समाजाच्या माणसाला होता. आणि मळून सुरू असताना दाणे सगळे खाल्लेले बैल तसेच शेत टाकत असतात अर्ध कच्च, तर ते शेत धुवून त्यातले दाणे सुद्धा मातंग समाजाचे लोक खात असत. हे आता निषिद्ध समजलं जातं, आता हे कोणी खात नाही, पण हे होतं आणि तो बैलानं दिलेला शाप होता असं समजलं जात असे. म्हणजे तो शेती संस्कृतीचा एक भाग होता, तो सांगितलं जात असे. आणि नांगर पहिल्यांदा कसा आला, फाळ पहिल्यांदा कसा आला शेतकऱ्यांच्या वापरामध्ये, तर त्याची पण एक कथा सांगितली जाते की एक शेतकरी काटकानं शेती उकरत होता आणि महादेव पार्वती वरून चालले होते. खूप ऊन पडलेलं होतं, तो शेतकरी परेशान होता, ती जमीन खन्नक होती, ती काठीनं उकरल्या जात नव्हती. घामाघूम झालेला शेतकरी तो उकरीत होता. वरून पार्वती पाहत होती. महादेवाचं लक्ष नसायचं पण पार्वतीकडे सगळ्या प्रजेकडे लक्ष असायचं आणि ती महादेवाच्या लक्षात आणून द्यायची प्रजेच्या समस्या. तर पार्वती म्हणाले, अहो महादेवा थोडं थांबा. ते म्हणाले काय? ते म्हणाले खाली पाहणं तो शेतकरी उन्हामध्ये किती परेशान होतोय आणि त्याला काहीतरी अडचण आहे, त्याला आपण भेटलं पाहिजे. म्हणून महादेव आणि पार्वती त्यांचा नंदी खाली उतरून त्या शेतकऱ्यासमोर थांबले. तर त्या शेतकऱ्यांच्या समोर थांबल्याच्या नंतर महादेवाने विचारलं, काय रे बाबा तुझी काय अडचण आहे? तर ते म्हणाले की या लाकडाच्या काठीने मी ही जमीन उकरायचा प्रयत्न करतो, पण ही जमीन उकरल्या जात नाही, त्याच्यामुळे माझी परेशानी सुरू आहे, त्याच्यामुळे मी घामाघूम झालो, पण माझं काम करतोय, तुम्ही कशाला थांबला, तुम्ही तुमचं जा. तर ते म्हणाले नाही, ही पार्वती म्हणते की तू काहीतरी परेशानीमध्ये आहेस आणि तुझं हे काम सोपं केलं पाहिजे. महादेव शेतकरी म्हणाला, सांगा काय करता? महादेव म्हणाला, हा माझा त्रिशूल घे, हा त्रिशूल उलटा कर आणि ह्याच्यानं तू तुझी जमीन कस. तर तुम्हाला माहित आहे की टिपणीला सुद्धा 3 फणं असतात. तो जो त्रिशूल आहे त्या त्रिशूलाचे 3 फणं करून शेतकऱ्यानं पहिल्यांदा जमीन पिळली. तिथून शेतीमध्ये औत आलं, यंत्र आलं, साधन आलं. त्याच्या आधी साधन पिढी शेती होती. ह्या 2 लोककथा सांगितल्या जातात, पण ह्या लोककथा आहेत त्याच्यामुळं त्या शास्त्रीय आधारावर पुरावे आहेत. मी सांगितलेले तुम्हाला की बैल कसा ताब्यात आणला, त्याच्या काय घटना घडल्या वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे कथेमध्ये. पण तरीही आपण लोककथा ह्या लोककथा म्हणतो आणि त्या शास्त्रीय आधारावर आपण खऱ्या धरत नाही. म्हणून शास्त्रीय आधाराने ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास पाहायला गेलो तर काय काय आपण पाहू शकतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला.
ते आता जगभरातल्या सगळ्या लोकांनी मान्य केलेलं आहे की पुरुष शिकारीला जात होता आणि स्त्री एका ठिकाणी राहत होती. ती एका ठिकाणी का राहत होती तर ती गरोदर असायची. तिला शिकारीसाठी पुरुषाच्या मागे धावता यायचं नाही. ज्या नव्हत्या गरोदर स्त्रिया त्या त्यांच्यासोबत धावायच्या, पळायच्या, शिकार करू लागायच्या. पण गरोदर स्त्रियांना एका ठिकाणी थांबणं आवश्यक असायचं आणि अनेक दिवस थांबावं लागायचं. त्या काळामध्ये बसल्या बसल्या एका ठिकाणी बसून ती जी पाणी सांडायची, ती ज्या वस्तू घ्यायची, मग ते बी खाली पडलं, त्याच्यावर पाणी पडलं, त्याच्यातून ते धान्य उगवलं, ते तिच्या लक्षात आलं आणि तिच्या लक्षात आलं की बी जमिनीत टाकलं वरून धान्य टाकलं तर ते उगवतं. हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिनं सांगितलं नवऱ्याला आणि मग त्यांनी तसं करून पाहिलं आणि हळूहळू धान्य जमिनीमध्ये पेरून त्याच्यापासून पीक घेण्याची पद्धती जी आहे ती पद्धती विकसित झाली. तर शोध स्त्रियांनी लावला. हा अनुमान आहे, पण हे अनुमान जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी मान्य केलेला आहे, संशोधकांनी मान्य केलेलं आहे की स्त्रीनं शेतीचा शोध लावला. आता वेदाच्या आधीची जी शेती आहे, वेदाच्या आधीची शेती ती वेदामधूनच आपणाला शोधता येते. तर वेदातूनच वेदाआधीच्या शेतीचा शोध घेता येतो. वेदामध्ये काही वैदिक श्रुती आहेत ज्या शेती विषयक आहेत. तर ह्या वैदिक श्रुती ह्या तांत्रिक श्रुतीतूनच घेतलेल्या आहेत असं शरद पाटील यांनी दासशूद्रांची गुलामगिरी नावाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. शरद पाटील हे मोठे प्राच्यविद्या पंडित होते. त्यांचं हे जे पुस्तक आहे दासशूद्रांची गुलामगिरी, याची पहिली आवृत्ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी स्वतः वाईजा प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या वतीने प्रकाशित केलेली होती. त्या प्राज्ञ पाठशाळा मंडळानं प्रकाशित केलेल्या त्या पहिल्या आवृत्तीमध्ये हा संदर्भ आहे आणि तो तर्कतीर्थांनीही तपासून घेतलेला होता की त्यांनी असं म्हटलेलं की काही गोष्टी पुरावे प्रत्यक्ष आज मिळत नाही, पण जर कोणी भाषाशास्त्रज्ञ भाषाशास्त्राच्या आधारानं त्या गोष्टी उकलू लागल्या. अलीकडच्या काळामध्ये मधुकर केशव ढवळीकर यांचेही काही पुस्तके इतिहास संशोधन विषयक आलेले आहेत. त्यांनी हे मान्य केलेलं आहे की पुरावे खूप कमी उपलब्ध आहेत, पण भाषिक पुरावे मात्र उपलब्ध होऊ शकतात आणि त्याचा शोध कुणाला घेता आला आणि त्याचे अर्थ कुणाला लावता आले तर आपल्याला वेदाच्या आधीच्याही गोष्टींचा शोध लागेल. नेमकी तीच कृती शरद पाटलांनी त्या दासशूद्रांची गुलामगिरी पुस्तकामध्ये केली. म्हणून तर्कतीर्थाने ते पुस्तक प्राज्ञ पाठशाळेच्या वतीनं प्रकाशित केलेलं होतं. नंतर त्याचे पुढचे खंड निघाले, पुढे प्रकाशक बदलले. तर त्या तांत्रिकी श्रुतीतूनच वैदिक श्रुती जन्माला आल्या. त्याच्यामुळे ह्या वैदिक श्रुती ह्या तांत्रिक श्रुतीचे अवशेष आहेत आणि त्याच्यामुळं त्या तांत्रिक श्रुती काय होत्या ते या वैदिक श्रुतीमधून आपणाला शोधता येतात. त्या पद्धतीनं त्यांनी त्या शोधलेल्या आहेत आणि त्याच्यातूनच वेदाआधीची शेती आपल्याला समजून घेता येते. वेदाआधीची शेती ही स्त्री सत्ताक शेती होती, मातृसत्ताक शेती होती. स्त्री सत्ताक आणि मातृसत्ताक हे एकच शब्द नाहीये, दोन्हीमध्ये थोडाफार फरक आहे. काही स्त्री सत्ताक असतील तर ते मातृसत्ताक असतीलच असं नाही, काही मातृसत्ताक असतील तर ते स्त्री सत्ताक असतीलच असं नाही, पण काही ठिकाणी दोन्ही एकत्रित होते. या शेतीमध्ये वेदाआधीच्या शेतीमध्ये केवळ आणि केवळ स्त्रियाच शेती करीत असत. शेतीतल्या कुठल्याही कामाला पुरुष हात लावत नसत. म्हणजे ते तोपर्यंत शिकारीमध्येच रमलेले होते आणि स्त्रियांनी शेतीचा शोध लावल्यामुळं हे आपलं स्वतंत्र क्षेत्र आहे. म्हणून स्त्रियांनी असं सांगितलं की पुरुषांनी शेतीला हात लावला तर शेती जळते. त्याच्यामुळं पुरुषांनी त्यांना शेतीमध्ये सुरुवातीच्या काळात येऊ दिलं नाही. केवळ स्त्रिया आणि स्त्रियांची मालकी होती शेतीवर. पुरुषांनी हात लावला तर शेती जळते असा समज होता. स्त्रिया नांगर वापरत नसत. स्फे नावाचं एक शेतीचं साधन त्यांच्याजवळ होतं. ते अणुकुचीदार काठीसारखं असणार आणि त्याच्यानं ते शेती करत होते. अशी शेती जंगलात करता येत नाही. अशी शेती फक्त गाळात करता येते. नदीच्या काठी जो गाळ असतो तिथं सहज गाडीनं टोचून बी पेरता येतं. शेतामध्ये कन्नड ठिकाणी ते पेरता येते. त्याच्यामुळे ती शेती फक्त नदीकाठच्या गाळात होत असावी, मर्यादित शेती असावी, अतिरिक्त उत्पन्न होत नसावं. त्याच्यामुळे उत्पन्नाची मालकी सामूहिक होती. हवं तेवढंच ते पिकवत असत. जास्तीचं पिकलं तर ते जाळून टाकत असत. त्याच्यामध्ये काही समज होते. उन्मुक्त कामाचार आणि पुरुष मेध हे शेती सुफलन विधीचे दोन विधी होते. शेती सुफलित व्हावी, चांगली पिकावी म्हणून काही कृती केल्या जात असत. एका अर्थानं ते पूजाच होती शेतीची. त्याच्यामध्ये दोन प्रकार होते. उन्मुक्त कामाचार
उन्मुक्त कामाचार, पण त्याचा अर्थ आज आपण समजतो तसा नव्हे. तो एक विधी होता. आणि दुसरा विधी होता पुरुष मेध नावाचा विधी होता. म्हणजे पुरुषाची हत्या जमिनीला प्रसन्न करण्यासाठी आणि पीक जास्त वाढवण्यासाठी स्त्रिया करीत असत. त्याच्यामुळे पुरुष त्या शेतीपासून दूर राहत असत, शेतीच्या जवळ जात नसत. स्त्रियांना वाटलं तर त्या स्त्रिया शेतीला प्रसन्न करण्यासाठी, मातीला प्रसन्न करण्यासाठी पुरुष मेध नावाचा विधी करीत असत. अशा दोन गोष्टींचा त्या वेदाआधीच्या शेतीमध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. ह्या शेतीला किंवा ह्या स्त्री सत्ताकाला वैराज असं नाव होतं. आणि ह्या वैराज संस्कृतीमधूनच सिंधू संस्कृती विकसित झाली होती, रूपांतरित झाली होती असं म्हटलं जातं. आता वैदिक शेती, वेदामध्ये शेतीचा काय संदर्भ आहे? वैदिक शेती पाहिजे असेल तर वेदामध्ये शेती हा शब्द नाही, वेदामध्ये सीता हा शब्द आहे. सीता, शेतीला सीता असं म्हटलेलं आहे. आणि पुढे तुम्हाला माहित आहे की जी मातीतून वर आली तिला नाव सीता असंच दिलेलं आहे. म्हणजे मूळ सीता या शब्दाचा अर्थ शेती असाच आहे. त्या काळामध्ये हे शब्द होते शेती. अहल्या असा एक शब्द होता, अहिल्या असा झाला तो शब्द पुढे. जी हल म्हणजे नांगर न वापरता शेती करते म्हणजे वैराज काळातील स्त्री, ती अहल्या म्हणजे नांगराशिवाय शेती करणारी स्त्री, त्या अर्थानं तो अहल्या शब्द होता. वेदामध्ये दुहिता असा एक शब्द आहे. वेदातले जे आर्य होते ते प्रामुख्यानं गायींवर अवलंबून होते. ते शेतीवर फारसे अवलंबून नव्हते. शेतीची सुरुवात झाली होती पण शेतीवर पूर्णपणे अवलंबून नव्हते, ते गायीवर अवलंबून होते. त्याच्यामुळं गायी, त्यांच्या घरच्या गायीचं दूध काढणारी मुलगी म्हणून तिला दुहिता म्हणजे दूध काढणारी या अर्थानं दुहिता हा शब्द आहे. आणि इतके दिवस ती दुहिता होती, माझ्या घरचं दूध काढणारी होती, आता ती नवरी होऊन दुसऱ्या घरी चाललेली आहे म्हणून तो दुहिता हा शब्द आहे. तो या म्हणजे गायीच्या संस्कृतीशी संबंधित आहे. त्या काळामध्ये, वेद काळामध्ये राजाला गोपती असा शब्द होता, म्हणजे गायींचा मालक. त्या काळातला राजा हा गायींचा मालक असेल. पुढे गुप्त काळामध्ये, वेदकाळ संपल्यानंतर राजाला गोपतीच्या ऐवजी भूपती असा शब्द आला. भूपती म्हणजे जमिनीचा मालक, या प्रदेशाचा मालक. आधी तो गोपती होता वेदकाळामध्ये, नंतर तो भूपती झाला. असे काही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. आणि सीता म्हणजे न नांगरलेली, न कसलेली जमीन, म्हणजे जी वैराजमध्ये वेदाआधीच्या शेतीमध्ये वापरत असत की नांगरानं कसलेली नाही. न नांगरलेली जमीन म्हणजे सीता. आणि उर्वरा म्हणजे नांगरलेली जमीन. वेदामध्ये जमिनीसाठी हे दोन शब्द आलेले आहेत, सीता आणि उर्वरा. आणि वेदामध्ये शिरा युंजंती नावाचा एक विधी आहे. हा विधी म्हणजे न नांगरलेल्या सीता शेतीमध्ये उर्वरा म्हणजे नांगर धरून ती फाकवल्याच्या नंतर पहिल्या तासात तूप तेल टाकून जो यज्ञ केला जायचा त्याला शिरा युंजंती असं म्हटलं जायचं. त्याच्यामुळे ती शेती पिकते असं म्हटलं जात होतं. आधीच्या शेती पिकण्यासाठी सुपलनाचा विधी काय होता तर उन्मुक्त स्त्री पुरुष आचार आणि पुरुष मेध, पुरुषाची हत्या, त्या नांगराच्या तासात पुरुषाची हत्या करायची असा तो होता. पण वेद काळामध्ये शिरा युंजंती हा विधी आला आणि त्याच्यामध्ये नांगरलेल्या तासात गायीचं तूप आणि तेल टाकून तो यज्ञ केला जायचा, त्याला शिरा युंजंती असं म्हणत असत. अथर्व वेदामध्ये भूमिसुक्त नावाचं जे सुक्त आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शेती माणसाच्या पार्थिव गरजा भागवते म्हणूनच मानव सुखी राहू शकतो असं त्या भूमिसुक्तामध्ये म्हटलेलं आहे. अथर्व वेदामधल्या वेदांचे वेगळे अर्थ सायनाचार्यांनी लावलेले आहेत. त्या सायनाचार्यांनी वेदामधल्या ब्रह्मणस्पती नावाची जी देवता आहे वेदातली, तर सायनाचार्यांनी पहिल्यांदा असं सांगितलेलं आहे की ही ब्रह्मणस्पती जी देवता आहे ही कृषीची देवता आहे, शेतीची देवता आहे. आणि त्याच्यापासूनच त्यांनी अन्न ब्रह्म हा शब्द तयार केला. आणि त्याच्यापासूनच मग आपण जो शेती पिकवतो त्याचं प्रत्येक घासाघडी ध्यान ठेवलं पाहिजे, प्रत्येक घासाघडी ध्यान ठेवलं पाहिजे आणि त्याला प्रार्थना करून आपण घास घेतला पाहिजे. हे जे वेदामध्ये सांगितलेलं आहे
ते त्या अन्न ब्रह्मामधून आणि ब्रह्मणस्पतीमधून सायणाचार्यांनी जो अर्थ काढला त्याच्याशी संबंधित आहे. आणि हे सगळे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. वेद काळामध्ये शेतकरी हा क्षत्रिय नव्हता. पुढं क्षत्रियांकडे आली शेती, पण वेद काळामध्ये जे शेतकरी होते ते प्रामुख्यानं वैश्य याच नावानं ओळखले जात असत. क्षत्रिय आणि ब्राह्मण यांची स्वतंत्र वेगळी कार्यक्रम होते, स्वतंत्र वेगळे त्यांचे कामं होती, पण शेती करणं हे प्रामुख्यानं वैश्यांचं काम होतं. क्षत्रिय आणि ब्राह्मण शेती करीत नसत, वैश्य शूद्रांच्या सहाय्याने शेती करीत असत. 8, 10 आणि 12 बैलांच्या नांगराचा उल्लेख वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रामुख्यानं बार्ली, गहू आणि तांदूळ ही 3 पिकं वेद काळामध्ये आपल्याला आलेली दिसतात. ह्या 3 पिकांचा उल्लेख आपल्याला वेद काळामध्ये पाहायला मिळतो. वेदामधली गाणी, वेदातील गाणी नावाचं एक फार सुंदर मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक मराठी अनुवादित ऋचा ह्या विश्वनाथ खैरे यांनी केलेले आहे. हे विश्वनाथ खैरे हे संमत सिद्धांताचे निर्माते, ज्यांनी संस्कृत, मराठी आणि तमिळ या 3 भाषांचा मिळून एक सिद्धांत तयार केला आणि फार सुंदर सिद्धांत आहे तो. त्याच्याविषयीचं त्यांचं स्वतंत्र पुस्तक आहे. ही पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये असतील. पण या विश्वनाथ खैरे, हे विश्वनाथ खैरे मुळामध्ये इंजिनियर होते. हिमालयातले खूप अवघड रस्ते त्यांनी बांधलेले आहेत. ते दक्षिण भारतामध्ये जेव्हा त्यांची ड्युटी होती नेहरू काळामध्ये, ते महत्वाचे इंजिनियर होते देशातले. दक्षिण भारतात जेव्हा त्यांची ड्युटी होती त्या काळामध्ये त्यांनी तिथल्या दक्षिण भारताचा तमिळ भाषेचा अभ्यास केला आणि तमिळ, मराठी आणि संस्कृतचा एक सिद्धांत निर्माण केला. त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांनी ह्या वेदामधल्या महत्वाच्या ऋचांचा मराठी अनुवाद केलेला आहे. ह्या प्रामुख्यानं कृषीविषयक ऋचा आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऋचांच्या म्हणजे आपल्याला नावं सांगता येतील की गोसूक्त आहे, वृषभ सूक्त आहे, पर्जन्य सूक्त आहे, सीताई शेती आहे. ह्या सगळ्या शेतीविषयक ऋचा वेदांमधल्या मराठीत अनुवादित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यातली एक ऋचा फक्त मी तुम्हाला सांगतो की कल्याण बैलांचे तसे माणसाचे, कल्याण करोया शेताचे नांगर, कल्याणाच्या गाठी वडीच्या असोत, कल्याणकारक असावा आसूड, असा एका ऋचेचा त्यांनी मराठीत अनुवादित केलं आहे. याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण अपेक्षित आहे. बैलांचं कल्याण, माणसांचं कल्याण, शेताचं कल्याण, नांगराचं कल्याण. इतकंच नाही तर नांगरासाठी जे जुपण, ज्याला येठण म्हणतो आपण, बांधतो त्याच्या गाठीचं सुद्धा कल्याण म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं की गाठ नीट बांधली नाही आणि ती सुटली तर ते जे नांगराचं ते दांडा आहे तो इतक्या वेगानं परत येऊन शेतकऱ्याच्या कपाळामध्ये लागतो आणि शेतकरी मरू शकतो. कदाचित तिथूनच कपाळ मोक्ष हा जो शब्द आहे तो आलेला असावा. म्हणून त्यांनी त्या गाठीला सुद्धा कल्याण दिलेलं आहे की ती गाठ नीट बसो, ती गाठ न सुटो, त्या शेतकऱ्याचा घात न हो. म्हणून कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत, कल्याणकारक असावा आसूड, शेतकऱ्याच्या हातातला आसूड देखील कल्याणकारक असो अशी प्रार्थना त्या ऋचेमध्ये केलेली आम्हाला पाहायला मिळते. पुढे आपल्या लक्षात येईल की महाभारतकालीन शेती हा सुद्धा एक वेद 3500 वर्षात. आता वेदांचं आयुष्य हे अनेक सांगणारे संशोधक आहेत आणि ह्याच्यामधले आपले वासुदेव शास्त्री, करे सिद्धेश्वर शास्त्री, चित्राव, नरहर कुरुंदकर यांच्यापासून सगळ्यांनी संशोधन केलेलं आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलेलं आहे. कुरुंदकरांच्या म्हणण्यानुसार 3500 वर्षापूर्वी वेदांची निर्मिती झाली आणि 3000 वर्षापूर्वीचा काळ हा महाभारताचा काळ आहे. म्हणजे वैदिक शेतीनंतरचा 500 वर्षानंतरचा काळ हा महाभारतामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे 3000 वर्षापूर्वीची जी शेती आहे ती शेती कशी होती महाभारतामधली शेती. तर हे महाभारताचा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता की एवढ्या महाभारताचा मी अभ्यास कसा करू. तर मला फार एक साधी सोपी गोष्ट सापडली आणि तो मला सुलभ झाला अभ्यास. कारण असं की सुखमय भट्टाचार्य नावाचे एक बंगाली गृहस्थ होते रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना मुद्दाम बोलावून घेतलेलं होतं. त्यांचा संस्कृत भाषेवरचा आणि महाभारताच्या अभ्यासावरचा अधिकार पाहून टागोरांनी त्यांना शांतिनिकेतनमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर हेच काम सोपवलं की तुम्ही फक्त महाभारतकालीन समाज कसा होता त्याचं संशोधन करा. आणि ते संशोधन करून सुखमय भट्टाचार्य यांनी महाभारतकालीन समाज नावाचं बंगाली पुस्तक लिहिलं. त्याचा पुष्पा जैन यांनी हिंदी अनुवाद केला
आणि लोकभारती प्रकाशनानं तो प्रकाशित केला, तो मला उपलब्ध झाला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये महाभारतकालीन शेती असं एक स्वतंत्र प्रकरण सापडलं, म्हणून मला जरा तो अभ्यास सोपा गेला. तर त्याच्यामधल्या काही ठळक गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगतो की दुबळ्या शेतकऱ्यांना राजानं मदत करावी. शेती शेतकऱ्यांमुळे समाजधारणा होते, म्हणून राजानं शेती आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये. कर रूपात उत्पन्नाचा 6वा भाग शेतकऱ्यांकडून घ्यावा. सावकार व्याज जास्त लावतात, म्हणून राजानेच, महाभारतातला शब्द आहे, सानुग्रह ऋण द्यावे. त्याचं व्याज फक्त 1% असावं, असं महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. राजानं, सावकार जास्त व्याजानं कर्ज देतात, त्याच्यामुळे शेतकरी डुबतो, म्हणून राजानं सानुग्रह अनुदान द्यावं आणि त्याला फक्त 1% व्याज लावावं. कर्ज वसुली करताना जाच करू नये. गरज असेल तर कर्जमाफी देखील करावी. हे वरचे सगळं वाचत असताना आपल्या लक्षात येतं की वरील सर्व वाचताना आपल्याला शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांची आठवण येते. ह्या सगळ्या गोष्टी आज्ञापत्रात सांगितलेल्या आहेत. म्हणजे जो कोणी रामचंद्र पंत अमात्य शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र लिहायला होते, त्यांनी महाभारतामधल्या या सगळ्या शेतीविषयक गोष्टींचा अभ्यास केलेला असावा, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आज्ञापत्रामध्ये आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो. शेतीचे 3 प्रकार महाभारत काळामध्ये होते. एक देवमातृक शेती, दुसरी प्रकृती मातृक शेती आणि तिसरी नदी मातृक शेती. देवमातृक शेती म्हणजे देव जो पाऊस पाडतो त्या नैसर्गिक पावसावर अवलंबून असलेली शेती. नदी मातृक शेती म्हणजे नदीचं पाणी प्रयत्नपूर्वक शेतात आणून शेती सिंचन करून जी शेती पिकवली जाते तिला नदी मातृक शेती असं म्हणत असत. आणि तिसरा प्रकार जो आहे तो प्रकृती मातृक शेती, जी समुद्राकाठी केली जात असेल, परिश्रमाशिवाय केली जात असेल. म्हणजे टरबूज, खरबूज वगैरेचं जे पीक असायचं त्याला काही परिश्रम करावे लागायचे नाही. विशिष्ट मोसमात ते बी निवडून टाकायचं, काही वखरणं नांगरणं वगैरे काही नव्हे. तर ती जी शेती होती तिला प्रकृती मातृक शेती म्हणजे नैसर्गिक शेती, तिच्यामध्ये तुम्ही काहीच करायची गरज नाही, प्रयत्न करायची गरज नाही. म्हणून देवमातृक शेती, नदी मातृक शेती आणि प्रकृती मातृक शेती असे शेतीचे 3 प्रकार महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महाभारतामध्ये ज्याला आपण वैज्ञानिक सत्व किंवा सत्य म्हणून तेही सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं की शेती ही सूर्याची देण आहे. सूर्य उगवतो, ऊन पडतं, प्रकाश पडतो, म्हणून शेती पिकते असं महाभारतामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाभारतामध्ये शेती आणि शेतकऱ्यांची निंदा पण काही पर्वामध्ये केलेली पाहायला मिळते. का? त्याच्यावर कदाचित जैनांचा प्रभाव असावा. त्यांचं म्हणणं असं होतं की शेती करताना हिंसा घडते, शेती करताना हिंसा घडते, जमिनीतले अनेक जंतू मरतात, किडे बाहेर आलेले पक्षी खाऊन टाकतात, तर हे पाप शेतकऱ्याला लागतं. आणि जो नैसर्गिकरित्या मनमुक्त जगत होता त्या बैलाला व्यसन लावून ह्या लोकांनी बंदिस्त केलं, हे पाप सुद्धा शेतकऱ्याला लागतं. असाही उल्लेख एका पर्वामध्ये महाभारतात पाहायला मिळतो. शेती आणि गोपालनाला महाभारत काळामध्ये समान महत्व होतं. वेद काळामध्ये शेतीला कमी आणि गोपालनाला जास्त महत्व होतं. पण महाभारत काळापर्यंत शेती बऱ्यापैकी विकसित झाली होती, समाज बऱ्यापैकी शेतीवर अवलंबून होता, म्हणून त्या काळामध्ये शेती आणि गोपालन समान महत्व असलेले होते. पुढं गोपालनाचं महत्व कमी झालं आणि शेतीचं महत्व वाढत गेलं. गोमहात्म्य महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. महाभारतामध्ये एक कथा आलेली आहे. त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की हे सगळे लोक शेतीचं गायीचं फार महत्व सांगतात, सगळे गायीला महत्व देतात. म्हणून एकदा लक्ष्मी स्वतः गायींकडे येते आणि गायींना म्हणते की माझ्या पाया पडा, मला महत्व द्या तुम्ही. तर त्या गायी म्हणतात आम्हाला गरज नाही तुला महत्व द्यायची, आम्ही आमच्या समर्थ आहोत, तू इथं थांबू नको, जा निघून. लक्ष्मीला वाटतं की ही जर गोष्ट पसरली सगळीकडं तर माझं महत्व कमी होईल, लोक म्हणतील गायीने हिचं महत्व कमी केलं. त्याच्यामुळं लक्ष्मीला वाटतं की नाही यांना आपण आपलं महत्व लक्षात आणून दिलं पाहिजे. म्हणून ती म्हणते की बाई जर तुम्ही मला जर असं अपमानित करून पाठवलं तर माझी कुठंच पूजा होणार नाही, माझं कुठंच महत्व राहणार नाही, तेव्हा मला तुम्ही असं अपमानित करून पाठवू नका, मला तुमच्याजवळ राहू द्या. तर त्या म्हणतात नको ना, आमच्याजवळ राहायची तुला गरज नाही आहे, ज्यांच्याजवळ गरज आहे त्यांच्याजवळ जा. तर ती म्हणते बाई ग माझी गरज आहे, मला तुमच्याजवळ राहू द्या आणि मी तुमच्या कुठल्याही गोष्टीला त्रास देणार नाही. तर मी तुमच्या सेना आणि मुतात राहते, मूत्रात शेणमूत्र जे तुमचं आहे
त्याच्यामध्ये मी राहिलो आणि म्हणून तेव्हापासून शेण आणि गोमूत्र हे पवित्र समजलं जातं, अशी ती कथा आहे. माझ्या लहानपणी मी गाई, आज ते आपण वैज्ञानिकदृष्ट्या कदाचित मान्य करणार नाही, पण वैज्ञानिकदृष्ट्या देखील हे मान्य करावं लागेल की गोमूत्र आणि शेण हे शेतीसाठी सगळ्यात जास्त उपयुक्त गोष्ट आहे, शेतीसाठी सगळ्यात जास्त पवित्र गोष्ट आहे. माझ्या लहानपणी मी पाहिलेलं होतं, आमच्या गावातली म्हातारी माणसं रस्त्याने चालताना शेणाचा पोटा दिसला तर तो शेणाचा पोटा शुभ्र पांढऱ्या धोत्राच्या पदरात घेत असत. आम्ही म्हणायचो आहोत त्याचे डाग पडतात, तुम्ही कसं काय घेता? अरे ते म्हणाले ते लक्ष्मीचे डाग आहे, जे ती माणसं म्हणायची. म्हटलं हे याच्यात एवढी काय लक्ष्मी? अरे ह्याच्याशिवाय काय तुमचं शेत पिकतं काय? ह्याच्याशिवाय काय तुम्हाला खायला मिळतं काय? अशी ती म्हातारी माणसं म्हणताना मी ऐकलेले आहे. त्या अर्थानं ते तिच्यामध्ये लक्ष्मी आहे असं समजत होते, हे मी पाहिलेलं आहे. आणि दोनही अर्थानं त्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. महाभारतकालीन शेतीविषयीचे हे काही तपशील आम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 2 स्वतंत्र ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये शेती विषयावर लिहिले गेलेले आहेत आणि ते 2 ऋषींनी लिहिलेले आहेत. एक पाराशर नावाचे ऋषी आणि दुसरे कश्यप नावाचे ऋषी. पाराशर ऋषीने जो ग्रंथ लिहिला त्याला कृषी पाराशर असं नाव आहे आणि कश्यप ऋषीने जो ग्रंथ लिहिला त्याला काश्यपीय कृषी सूक्त असं नाव आहे. मी जेव्हा इथं 18 वर्षापूर्वी कार्यक्रम केला त्यावेळेस ह्या ग्रंथाचा मला शोधच लागलेला नव्हता, हे ग्रंथ मला माहीत नव्हते. पण औरातकर तुम्ही म्हणालात ना हैदराबादच्या कार्यक्रमात विलासराव आणि मी सोबत होतो, त्या कार्यक्रमामध्ये मला कार्यक्रम संध्याकाळचा माझा संपल्यानंतर नलिनी साधले भेटल्या, आनंद साधलेंच्या पत्नी, आणि ज्या संस्कृत भाषेच्या अभ्यासक होत्या. त्यांनी मला सांगितलं की इंग्रजीत अशा 2 पुस्तकांचं काम मी करते आहे आणि नेने नावाचे युरोमध्ये असलेले ग्रस्त निवृत्ती घेऊन सिकंदराबादला स्थायिक झाले होते आणि त्यांनी एशियाटिक ॲग्रो हिस्ट्री सोसायटी, आशिया खंडातल्या शेतीच्या इतिहास संशोधन करणारी एक संस्था स्थापन केली होती आणि तिच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे ग्रंथ ते प्रकाशित करत होते आणि त्यांच्या हाती हे 2 ग्रंथ लागलेले होते. आणखी काही ग्रंथ आहेत ते मी सगळे मिळवले नंतर. तर नलिनी साधले या विदुषीने मला तेव्हा सांगितलं की इंग्रजीत असे 2 संस्कृत ग्रंथ सापडलेले आहेत, त्यांचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये शेतीच्या